बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. तर पीक विम्याची जी तारीख आहे ती आज आपली वाढलेली आहे. तर त्या टाईपचा शासनाचा GR या ठिकाणी आलेला आहे. तर बघा शासनाचा GR अशा पद्धतीचा आहे की काही कारणास्तव सध्या इतर योजनासुद्धा चालू आहे CSC सेंटरवर, त्यामुळे खूप गर्दी असते. तर ही गर्दी विचारात घेता अर्ज भरण्याची जी मुदत आहे ती गव्हर्नमेंटतर्फे वाढवण्यात आलेली आहे. तर बघा इथे दिलेलं आहे, शासनाने संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रान्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि खरीप हंगाम तथापि सदरच्या कालावधीत जास्तीत जास्त ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दिनांक 31/7/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तर सदरच्या कालावधीत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होण्यासाठी संबंधित विमा कंपनीने आवश्यक ती प्रसिद्धी व प्रचार मोहीम राबवावी. या टाईपचा हा GR गव्हर्नमेंटकडून आलेला आहे. तर इतर शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपला पीक विम्याचा फॉर्म भरून घ्यावा. त्यानंतर बघा एक महत्त्वाची ॲप मी तुम्हाला पीक विम्यासंबंधित सांगत आहे. इथे तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स या टाईपची ही ॲप असते. ही ॲप या ठिकाणी इन्स्टॉल करायची. बघा खाली क्रॉप इन्शुरन्स नावाची ॲप आहे, त्याला तुम्हाला इन्स्टॉल करून ओपन करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टर करायचं आहे, रजिस्टर ॲज फार्मर. तर इथे पहिला क्वेश्चन आलेला आहे, हॅव यू इन्शुअर्ड युअर क्रॉप्स, म्हणजे तुम्ही तुमच्या पिकाचा विमा काढलेला आहे का? तर तुम्हाला यस करायचं आहे. तुमच्याकडे त्या पॉलिसीचे डॉक्युमेंट्स आहेत का, म्हणजे जी प्रिंट आपल्याला CSC केंद्रावर मिळते ती आहे का, ते यस करायचं आहे. यस केल्यानंतर ओल्ड रिसिप्ट आणि न्यू रिसिप्ट, तुमच्याकडे जुनी रिसिप्ट आहे की नवीन रिसिप्ट आहे, तर नवीन रिसिप्ट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे न्यू रिसिप्टवर. तर मग इथे तुम्हाला तो ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. तर हे रजिस्टर झाल्यानंतर बघा तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स ओपन होतात. तर इथे कंटिन्यू ॲज गेस्ट नावाचा ऑप्शन आहे, यावर मी क्लिक करतो. तर या टाईपचे ऑप्शन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळेल. स्टेटस ऑफ इन्शुरन्स पॉलिसी, म्हणजे जो पीक विमा तुम्ही काढलेला आहे त्याचं स्टेटससुद्धा तुम्हाला इथून चेक करता येते ॲप्लिकेशन नंबर टाकून. त्यानंतर बघा तुमचं जे प्रीमियम आहे ते प्रीमियमसुद्धा या ठिकाणी तुम्हाला चेक करता येते. ही सर्व माहिती तुम्हाला म्हणजे सध्या तर ₹1 प्रीमियम आहे, परंतु जर तुमचं संत्र्याचा विमा असेल तर त्याचं प्रीमियम जास्त असते. तर हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे क्रॉप लॉस. क्रॉप लॉस म्हणजे जर तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे पिकाचं, तर ते पिकाचं नुकसान तुम्हाला इथे नोंदवावं लागते. त्यासाठी तुम्हाला क्रॉप लॉस यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे फर्स्ट, आणि तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा. तर इथे बघा मी माझा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकत आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे सेंड OTP असं तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपल्या मोबाईलवर OTP येईल. OTP आल्यानंतर तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. बघा इथे जो OTP आपल्या मोबाईलवर आलेला असेल तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर या पद्धतीचं ओपन होईल. प्लीज सिलेक्ट अ स्कीम. तर इथून आपल्याला स्कीम खरीप असेल तर खरीप सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इयर आता 2024 आहे, तर 2024चं इयर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर स्कीम आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना, ही आपल्याला निवडायची आहे. त्यानंतर खाली स्टेटमध्ये जायचं आहे आणि स्टेटमधून तुम्हाला महाराष्ट्र हे निवडायचं आहे आणि सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे विचारत आहे फ्रॉम वेअर डिड यू एनरोल, म्हणजे तुम्ही फॉर्म कुठून भरलेला आहे, स्वतः भरलेला आहे फार्मर ऑनलाईन की बँकमधून भरलेला आहे की CSCतून भरलेला आहे. तर आपण CSCतून भरलेला आहे, CSC निवडायचं. त्यानंतर डू यू हॅव द ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर, तुमच्याकडे पॉलिसी नंबर आहे का, तर याला यस करायचं. आणि इथे तुम्हाला तुमचा जे प्रिंट आहे त्याचा पॉलिसी नंबर इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला डन करायचं आहे. तर डन केल्यानंतर तुम्हाला कशामुळे नुकसान झालं, रोगामुळे झालेलं असेल तर ते तुम्हाला तिथे डिसीज टाकावं लागेल. पावसामुळे झालेलं असेल तर रेन, तुम्हाला असे ते ऑप्शन्स त्या ठिकाणी येतात. तर ते ऑप्शन्स तुम्हाला नोंदवायचे आहे आणि तुमच्या पिकाची एक फोटो काढायची आहे
जिथे तुमचं नुकसान झालेलं आहे आणि तुम्हाला या टाईपची इंटिमेशन इथे एनरोल करायची आहे. तर या पद्धतीचं हे इथे दिलेलं आहे. यावर सुद्धा आपण इतर जे तुमचे काही क्वेश्चन्स असेल ते कमेंटमध्ये टाका आणि तुमच्या यावर सविस्तर माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिली जाईल. धन्यवाद.